स्कूबी डूबी लाला दुसरं कोंबड्याला बोलवतंय आणि तिकडे बसली कॅरेट मध्ये. तुला खायला दिलं ना तो एकटा कधीच खात नाही. लगेच तिला बोलवतं, आवाज येऊन बोलवतं, मग लगेच ती येते. आमच्या चिंचाला खूप बार आलाय नवीन. आत्ता चिंच तुटून गेली आहे आणि एकदम नवीन पालवी फुटली, खूप भारी दिसते. हे बघा 4-5 दिवसापूर्वी पूर्ण रिकामे होते, आता नवीन पालवी आली त्याला. कवळी पाण्यात ही सगळी पण मस्त दिसत आहेत. आणि आपली राणी काय करते बघायचं का? माझ्या तर कितीतरी वेळा होतात राणीकडे. राणी कुठे दिसत नाहीये. इथे झोपली खाली. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आम्ही गाडी चालवतोय. मला घे ना. येऊ शकता तुम्ही. कुठे बसू? इकडं येऊच्या जागेमध्ये आवडी. चला. असं वाटते मी तुझ्या पाठीमागे बसली पण नाही बसली. निघाली याची सायकल लगेच. ए पडला तो तिकडं. गोलूने आत्ताच आंघोळ केली. गोलू कुठे चाललाय? मस्त आवरून चाललाय आजी सोबत. आजी फुलं घेऊन रेडी आहे. आवरण पटकन. मी घालू का? काय बघू? जाऊन ये मग बघते. जाशील काय व्यवस्थित आजी बरोबर? थांब आजीला येऊ दे. इथे जवळच एक मंदिर आहे, तिकडे चाललंय. कधीपासून चलचल होत आजीला. आ नको, तुम्ही दोघं जाऊन या. छक्या पण आलाय बघ. लग्नाला फक्त 2 दिवस बाकी होते आणि माझ्या कपड्यांची काहीच तयारी नव्हती. मग मला असं वाटलं की कपड्यांच्या दुकानापेक्षा आजीची सूटकेस मध्ये खूप भारी भारी साड्या आहेत. आजीच्या सगळ्या साड्या खूप भारी होत्या. सगळ्या साड्यांचा पसारा घातला आणि परत आहे तसंच ठेवून दिला. आज आहे गोंधळ आणि मेहंदीचा कार्यक्रम. तुम्हाला गोंधळाचा आवाज येत असेल तर आम्ही चाललोय मेहंदी काढायला. बोलतोय महाराज. त्याला काय म्हणायचं म्हणणे हे म्हणले पाच त्या ठिकाणी बाहेर गोंधळ चालू आहे आणि आतमध्ये सवासनींसाठी डेकोरेशन केलंय. खूप भारी आहे. अंबाबाईच्या हरी कुंकाची पावले उमटली. अशा ठिकाणी देवीचे 5 नावाचे 5 म्हणजे गोंधळ होतात. हो, आणि आतापैकी आज या हो गणपती खाली गोंधळाचा कार्यक्रम चालूच होता तर मी वर आले आणि वर मेहंदी काढायला आम्ही 2 जणांना सांगितलं होतं तर त्या पण आल्या होत्या आणि माझ्या अगोदर सृष्टी मेहंदी काढत होती. मग मी पण बसले आणि आमच्या शरीराला मेहंदी काढायला एवढी आवडते मेहंदी आणि नेल पेंट. आता मुलगी म्हटल्यावरती मुलींना तर हे सगळं आवडतंच. आम्ही सगळ्यांनी मेहंदी काढून घेतली. तोपर्यंत सुवासनी पण जेवायला बसल्या होत्या. गोलू दाखव मेहंदी. मेहंदी दाखव. आणि हा आता मी आता संगीताच्या कार्यक्रमासाठी बसलोय पण अजून सुरुवात. लाईन मध्ये बसले तिथे सगळे. इकडे पण आहेत आणि पुढे मस्त स्टेज रेडी आहे पण अजून यांचं सगळ्यांचं आवडतंय. आमच्या घरात मुलींमध्ये मी छोटे ही सगळे दिसतात नाही. ही सगळी माझ्या भावाच्या आणि बहिणीची मुलं आहेत
आणि सगळ्यांना मेहंदी काढायचं काम चालू आहे. मध्ये बसली आहे मी इथं. समोर पण एक row आहे, इथे पण एक row आहे. కళాకారుల ఫ్యామిలీ అని ఏ గజ్జ గడితే నిద్రపోదు నిండు రాత్రి तुझको लेने दिल के बदले में दिल का नजराना देने मेरी हर धड़कन काही काही असतात ना असे ज्यांचे शेवटपर्यंत काहीच ठरत नाही. त्यातलेच मी आणि माझ्या स्वप्नीला अजून दोघं तिघं होते. त्यांची शेवटपर्यंत डान्स प्रॅक्टिस ही झालीच नाही. पण मग भावाचं लग्न म्हटलं नाचवा तर लागणारच. मग जेव्हा बाकीच्यांनी आग्रह केला तेव्हा आम्ही स्टेजवर जाऊन थोडा डान्स केला. त्याच्यामुळे जज करू नका, येईल तसा डान्स केलाय. गड्डी लेके और रस्ते पर वो सड़क में एक मोड़ आया मैं उठे दिल छोड़ आया एक मोड़ आया मैं उठे दिल छोड़ आया रब जाने कब सर हो कब जाने लाहौर आया मैं उठे दिल छोड़ आया एक मोड़ आया मैं उठे दिल छोड़ आया मी काय करू तू मला कळना करतो आणि काही दिसना काही सुचना सांगू कुणाला